सर्वात पहिले तर माझ्या लाडक्या भावांना आणि बहिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता राहिला आपल्या नवीन मोबाईलचा विषय. याचं उद्घाटन तर संत गजानन महाराज संस्थानपासूनच होणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी ज्याने आतापर्यंत आपल्याला फॉलो नाही करेल ते पटापट फॉलो करा. नवीन मोबाईल घेऊन नुसतं घरी चाललो तेवढ्या आई म्हणे जा खामगावले सामान घेऊन ये. नवीन मोबाईल घरी न्यायची एवढी घाई की ग्लास गार्ड लावूनच भुलून गेलो होतो त्याला. मग सगळ्यात पहिले खामगाव देऊन ग्लास गार्ड लावून घेतला. दिवाळी आहे म्हटल्यावर एवढी गर्दी तर साहजिक आहे. आईनं आपल्याला पूजेचं सामान घ्यायसाठी पाठवलं होतं. म्हटलं सगळ्यात पहिले फुलच घेऊन घेऊ. दिवाळीची खरेदी आपल्याला अशा माणसे जोडून करणं आहे की जे माणसं आपल्यामुळे दिवाळी साजरी करू शकतील. आबाचं एवढं वय असून सुद्धा ते एवढ्या उन्हात काम करू राहिले. यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायसारखंच आहे. आपल्यासारख्या साधारण माणसाला आपण सपोर्ट नाही करणार तर कोण करेन. देवीची मूर्ती पण घेऊन घेतली ताई जोडून. एवढं घेऊन मी घरी निघलोच होतो तेवढा ताईचा फोन आला. आई म्हणे येता येता एक नवीन झाडू बी घेऊन येतो. आज तर असं झालं की अमन व्लॉगर आणि मी त्याचा कॅमेरामॅन आहे. पण असो भाऊचा आपला लय वेळेस व्हिडिओ काढायसाठी आयफोनची मदत केली भाऊन आपल्याला. मी तर आता घेतला आयफोन पण अमन भाऊ जोड 2 वर्ष झाले आहे. विषय हार्ड आहे पण पोट्ट्याचा. सगळं सामान दिलं घरात ठेवून आणि पहिले तर आपली गाडी धुवायला लागलो कारण की पप्पाच्या शिव्या खायच्या पहिले चकाचक गाडी निघली पाहिजे. घरचे काही जास्त म्हणत नाही फक्त एकच डायलॉग मारतात तू फक्त बाहेर हिंड तुला घरची कामं काही येतच नाही. शिव्या खाल्ल्यापेक्षा पटपट धुवून घ्यायला पुरते गाडी. त्याचसोबत आपली सायकल बी घेतली मग धुवून चकाचक. हे सायकल घ्यायसाठी किती रडेला बाबा मी लहानपणी ते सांगेन मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ तदलोक तुम्ही फॉलो घ्या करून.